नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये। विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यावरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पांडुरंग परिवाराचे प्रमुख आणि माजी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत। मात्र पांडुरंग परिवारच आता सध्या बंडांच्या उंबरठ्यावर आहे अशा पद्धतीचं चित्र आहे। कारण एका बाजूला नागेश भोसले हे स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करतायत, तर त्यांच्यासोबत पांडुरंग परिवाराचे दुसरे ज्येष्ठ नेते असलेले वसंत नाना देशमुख हे सुद्धा परिचारक यांच्यापासून फारकत घेत आहेत। तसं त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक बैठक घेऊन घोषित सुद्धा केलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आज कासेगावचे असणारे प्रशांत भैया देशमुख आहेत। त्यांच्या सगळ्याबद्दल काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे। भैया, तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा बी मराठी न्यूजमध्ये। तुमच्या गावातला एक नेता पांडुरंग परिवारासोबत होता, मात्र आज ते पांडुरंग परिवाराला सोडून जात आहेत, तशी त्यांनी घोषणा केली तुमच्या गावात बैठक घेऊन। तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही पांडुरंग परिवारामधील म्हणून कसं बघताय? जसं तुम्ही बोलताय असं काही आम्हाला तसं वाटत नाही। कारण त्यांनी विधानसभेला उभं राहायचं म्हणून खूप गाजावाजा केला। 2 दिवस कासेगाव गट असेल, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा असेल किंवा मोहोळमधल्या काय विधानसभेतली गावं असतील, म्हणजे जे मंगळवेढा पंढरपूर विभाग म्हणजे विधानसभेत आहेत ती नसणारी सुद्धा गावातली काही लोक बोलवली होती। तरी सुद्धा तुम्ही आज पत्रकार म्हणून तिथं उपस्थित होता की 22-23 हजार लोकसंख्येचं गाव, 13,000 मतदारसंघाचं गाव असलेलं असं आमचं गाव आहे आणि पंचकृषी आहे। अशा भागातून कमीत कमी गावातला उमेदवार उभा राहावा म्हणून एक साधारण 5 ते 5,000 तरी लोक येणं अपेक्षित होतं गाव आणि परिसरातली। परंतु तसं काही झालेलं नाही। हे चळे, आंबे, सरकुली या गावातनं सुद्धा लोक आले असताना सुद्धा फक्त 300 ते 400 लोक तिथं उपस्थित होते। ही मी सांगायची गरज नाही, हे पत्रकार म्हणून आपल्याला ज्ञात आहे आणि आपल्या कॅमेऱ्यातनं दिसतंय सुद्धा। त्यामुळं पांडुरंग परिवाराला काहीही फरक पडत नाही की विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार जर 300-400 लोक, मी आणि माऊली हळवणकरनं इथं हात केला तर 500 लोक गोळा होते ती। आम्ही कधीच आमदारकीला उभा राहायचं स्वप्न सुद्धा बघत नाही, पण जी लोकांचा जिव्हाळा आहे हे असेल तरच लोक गोळा होते ती। तुम्ही उगं मी पांडुरंग परिवाराचा आहे, मी व्हाईस चेअरमन आहे म्हणून जर लोक गोळा करत असाल तर तशी लोक कोणी येत नसते। बरं, हे सगळं झालं, मात्र त्यांनी आमदारकी लढवण्याची इच्छाशक्ती काय व्यक्त केली असेल? तुम्हाला काय वाटतंय, त्यांना काय वाटतं असेल की आमदारकी लढवावी आपण? ते आमदार त्यांच्यावर काय अन्याय वर केला अशी काय भावना आहे? हा प्रश्न तुम्ही अतिशय चांगला विचारला। आदरणीय कैलासवासी मोठे मालक असतील, आदरणीय आमचे नेते, जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक असतील, ह्यांनी इतकं भरभरून त्यांना दिलंय की त्यांना वोटी सुद्धा पुरली नाही इतकं दिलंय। मला सांगा, पांडुरंग परिवाराने त्यांना 20 वर्षे जिल्हा परिषद सदस्य केलं आणि नुसतं केलं नाही तर प्रत्येक निवडणुकीला आर्थिक मदत देऊन त्यांना निवडून आणण्याचं काम पांडुरंग परिवाराने प्रशांत मालकाने केलेलं आहे। त्यानंतर प्रशांत मालकाने आणि मोठ्या मालकाने त्यांना पंढरपूर पंचायत समितीचे सभापती केलं, महाराष्ट्र शासनाची गाडी दिली फिरायला। त्यानंतर बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं याचं सभापती 5 वर्षे त्यांना केलं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेला पांडुरंग सहकारी साखर कारखाना याचं जवळपास 6 वर्ष व्हाईस चेअरमन पद केलं आणि आज जवळजवळ 20-25 वर्ष झाला आज ते पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत। मग अजून द्यायचंय काय राहिलंय? आता आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्हाला गाववाल्याला असं वाटायला लागलंय की परिचारकाने आता सगळं दिलंय। आता एक त्यांच्या वाडवडिलांची जी इस्टेट आलेली आहे, खर्डीमध्ये जमीन आहे, अशा इस्टेटीतनं एक ताम्रपट करून त्यांच्या नावावर करून द्यायचं एवढंच फक्त शिल्लक राहिलंय। म्हणजे द्यायचं राजकारणातलं काही शिल्लक राहिलं नाही, परंतु त्यांना नेहमीची सवय आहे की परिचारकांना ब्लॅकमेल करायचं आणि पदरात पाडून घ्यायचं। आता कदाचित पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन व्हायचा त्यांचा डाव। आता त्यांनी बोलता बोलता त्याने काल एखाद्या पत्रकाराने तुमच्या विचारलं की तुम्हाला चेअरमन व्हायचंय का, तर त्याने उत्तर दिलं मी होऊन दुसऱ्याला व्हाईस चेअरमन। अरे तू 5-6 वर्ष व्हाईस चेअरमन होता, तू द्यायचा प्रश्नच येतोय कुठं? तुला द्यायचं होतं तर 1 वर्ष बघून 4 वर्ष दुसऱ्याला द्यायची होती, दिलं का तुम्ही? तुमचे 6 वर्ष पूर्ण झाली, ढेकर भरल्यानंतर म्हणताय का तुम्ही मी दिलं आणि त्याने बिने दिलं नाही? परिचारक पार्टीमध्ये एक परंपरा आहे की पहिल्याला दिल्यानंतर दुसऱ्याला द्यायचं।
त्यामुळं त्याने व्हाईस चेअरमन पद हे खुळे सरांना दिलं. किती बी जुने कार्यकर्ते त्यांच्या वडिलापासून झटले. मालकांचं परिचारक घराण्याचं एक महत्त्व आहे की निष्ठावंत राहिलं की पदं देतेत, परंतु ह्याने आतापर्यंत निष्ठावंत न राहता मतदारसंघातलं गाव आहे म्हणून कायम त्यांना पदं दिली ती. कारण आम्ही बघितलं या आधीच्या काळामध्ये सुद्धा की ही गेली 15 वर्ष झालं. 2004ला प्रशांत मालक उभा राहायचे होते तेव्हाही त्यांनी आडकाटा घातला, पुन्हा मोठ्या मालकाला उभं राहावं लागलं. 2009ला पुन्हा मोठे मालक प्रशांत मालकाला उभं करायचं चाललं. त्या टायमाला त्यांनी 7 लोकांनी तर हात वर करून परिचारक घराण्यालाच तिकीट द्यायचं नाही म्हणून पवारसाहेबाकडे जाऊन बैठक घेतली. तुम्ही जर राष्ट्रवादीतनं परिचारक घराण्याला जर तिकीट दिलं तर आम्ही कोण तुमच्या मागे येणार नाही म्हणून पवारसाहेबाला विनंती केली. मग पवारसाहेबांनी परिचारक घराण्याला थांबवून विजयसिंह मोहिते पाटलाला तिकीट दिलं. हे असे कायम खोड्या करणारी माणसं आहे ती. आणि अशा पद्धती तरीसुद्धा परिचारकांना वाटलं ठीक आहे असू द्या म्हणून पुन्हा सांभाळून घेतलं आणि पदं दिली. परंतु आता तर त्यांनी स्वतःच विधानसभेला उभं राहायचं काम चालू केलेलं आहे. आणि त्यांचं काम जर तुम्ही बघायचं म्हणलं, त्यांनी आज पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मातब्बर उमेदवार पुढं असताना तुम्ही ह्यात कसं उभं राहू शकताय, कसं टिकणार का तुम्ही? तर त्यांनी सांगितलं पांडुरंग परिवार उभा करण्यापासून मी काम केले, तळागाळापासून केलंय. काही सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. पांडुरंग परिवाराचं काही काम केलेलं नाही. त्यांनी काम निश्चित केलंय. मी, माझा परिवार आणि माझी मुलं बाळं आणि माझा प्रपंच हेच एवढं काम केलेलं आहे. कारण आतापर्यंत जर बघितलं मला एक कळत नाही पवारसाहेबांकडे ह्याने तिकीट मागितलं कुठल्या बेसवर मागितलं. ह्याने पवारसाहेबाकडे फक्त एकच मागितलं असेल की मी आमदार भारत बालकेच्या पोराला पाडलं जिल्हा परिषदला, माझ्या मागं समाज आहे. पण त्या जिल्हा परिषद मी पांडुरंग परिवाराचा सदस्य सुद्धा नव्हतो, मी हा विठ्ठल परिवाराचा सदस्य होतो. काही कारणास्तव बालकेचं माझं खटकलं म्हणून मी घरी बसलो होतो. पण जन्मत माझ्या बरोबर होतं म्हणून वसंतनानाला वाटलं की भैयाला प्रशांत भैया देशमुखला घेतल्याशिवाय मी जिल्हा परिषदला निवडून येत नाही. म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्याने मालकापाशी अट्ट घातली की बाबा प्रशांत भैयाला तुम्ही जर माझ्याबरोबर पंचायत समितीला घेत चाल तर मी मात्र उभा राहील, नाही तर मी काय उभा राहणार नाही. असं म्हणताना तरी प्रशांत मालक म्हणले ते आपल्या पार्टीचे नाहीत, आपण कसं घ्यायचं? नाही मला जर निवडून आणायचं असेल, मी जर निवडून येत असेल तर ह्यांच्यामुळेच येईल म्हणून मला त्यांनी तिकीट दिलं. आणि माझ्या छोट्याशा कार्यकर्त्यामुळे ही जिल्हा परिषदला निवडून आले. तुमच्यावर त्या दिवशी बोलताना ते म्हणलेत की आपल्या गावातले आता बरेच जण बोलायला लागलेत, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका, त्यांच्याकडे लक्ष काय देण्याचा अर्थ नाही असं म्हणले ते. बरोबर आहे, कारण ते माझ्यामुळे जिल्हा परिषद सदस्य झाले. मी जर पुढे आलो तर त्यांचं पाणी कमी होईल. आणि त्यांनी आतापर्यंत काय केले जिल्हा परिषद आमचं नाही त्यांचं राहिलं काय की त्यांनी मला परिचारक पार्टीत आणलं आणि पुन्हा सांगितलं तुम्ही परिचारक निवडून आलो की सांगितलं पुन्हा परिचारकडे तुम्ही जाऊ नका. मग हे बघा, एकदा मी ज्या पार्टीतनं निवडून आलो तिकडेच जाणार ना. मग म्हणून आमच्या दोघांचं खटकलं. आणि दुसरी गोष्ट, यांनी 5 वर्षामध्ये किंवा जिल्हा परिषदच्या 15 वर्षाच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणे, पोराला उभा करणे, जिल्हा परिषदमधला फंड आणणे आणि गटामध्ये स्वतः तुम्ही बघा, चौकशी करा की त्याचं पोरगं काम घेतंय. आणि आतापर्यंत जे त्याच्यापासून जी गावातली लोक असतील, गटातली लोक असतील, फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी बाजूला गेलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत फक्त मी, माझा प्रपंच आणि माझा मुलगा असंच केलेलं आहे. कारण सहकार आज ते पवारसाहेबाकडे तिकीट मागतायत, कुठल्या बेसवर मागतायत अजून मला कळलं नाही. पवारसाहेब देताना कारखाना आहे का विचारणार, ह्याने काय सांगावं, माझ्याकडे खत कारखाना आहे. आणि ते खत कारखान्याची जमीन 4-5 एकर त्यांनी सगळ्या सभासदाचे शेअर्स गोळा करून जमीन घेतली. आणि ती जमीन त्यांनी विकून थोडी काही पाहुण्यारावळ्यांना विकली, काही शेजाऱ्यांना विकली आणि काही तर आपल्या स्वतःच्या मुलाला खरेदी खत करून दिले का तर तिथं डांबर प्लॅन टाकता यावा. आणि आज जरी तुम्ही तिथे गेला तरी तुम्हाला खत कारखान्याच्या जमिनीमध्ये तिथं डांबर प्लॅन्ट दिसल. खत कारखान्यावर यापूर्वी DCC बँकेचं सुद्धा कर्ज काढलं होतं, ते मालकाने माफ करावं, हे पण त्यांचा अट्टास होता. आता वसंतनाना देशमुख म्हणले की पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहिले, त्यामुळे त्यांचं एक वेगळं स्थान होतं पांडुरंग परिवारामध्ये, बरोबर. तर आता त्यांच्या जाण्यामुळं तुम्हाला काय वाटते, काय फरक पडेल? प्रशांत परिचारक यांच्या मतामध्ये किती तफावत होईल, किंवा तुम्हाला काय वाटते का हे काही विरोधकांचा वगैरे डाव असू शकतो यांना पुढं करण्यात? तुमचं नक्की काय आकलन आहे या संदर्भात? पांडुरंग परिवाराला जसं केंद्रशासित एखादी स्कीम आहे नमामा चंद्रभागा, तसं पांडुरंग परिवार नमामा पांडुरंग परिवार झालाय, घाण निघून गेलेली आहे.
प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत होतं ही निघून जाणं गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंत 15 वर्षात पांडुरंग परिवाराच्या परिचारक घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या भावी उमेदवारानं केलेलं आहे. त्यामुळं पांडुरंग परिवाराला काही त्याचा फरक पडणार नाही. कारण आज तुम्ही जर बघितलं तर 400 लोकांमध्ये जर आमदार होत असेल तर मग आता बाकीची उभा राहणारी ईडी येते का? त्यामुळं आणि त्या 400 लोकांमध्ये किती गावातनं होती, मतदारसंघातनं किती होती, बाहेरच्या मतदारसंघातली किती होती, आणि हे काय कानाला गोड लागण्यासारखं नाहीये. दुसरी गोष्ट, त्या दिवशी ते कासेमध्ये भाषण करताना बोलले होते की प्रणिती शिंदे यांचा त्यांनी काम केलं त्या भागात, मात्र ते पांडुरंग परिवाराचे होते, क्लस्टर प्रमुख होते तुमचे प्रशांत परिचारक. प्रणिती शिंदे यांना आम्ही लीड दिले असा ते दावा करताय, तर तुम्ही ह्या गोष्टीवर बघताय? खरं आहे त्यांचं. त्यांनी काल बोलताना सांगितलं की त्याने मी माडा मतदारसंघात तुतारीचं काम करतोय आणि इथं येऊन भाजपचं कसं काम करू म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेचं काम केलं. अहो आम्ही ती तर तुम्हाला म्हणतोय गेली 15 वर्ष झालं परिचारकाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलंय. ज्या वेळेस परिचारकांनी सांगितले त्या वेळेस विरोधकाचीच भूमिका घेतली. कुठलंही का असू द्या, मागं परिचारक उभं राहायचं म्हणलं तिथं पाठीत खंजीर खुपसला. विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली त्या टायमाला युवराज पाटलांना पाठिंबा द्यायचा परिचारक घराण्यानं पांडुरंग परिवारानं निर्णय घेतला. त्या टायमाला त्याने अभिजित पाटलाकडे जाऊन त्याने परिचारकांनाच डायरेक्ट विरोध केला आणि अभिजित पाटलाला सपोर्ट केला आणि एक विरोधक निर्माण केला. ह्याने आत्तापर्यंत 15-20 वर्षामध्ये असेच विरोधक निर्माण केलेत. मागच्या 15 वर्षाखाली भारत नाना ज्यावेळेस उभा राहिले, हे जरी पांडुरंग परिवारात असले तरी कायम त्यांनी भारत नाना, कारण मी भारत नानाच्या पार्टीत होतो, मला माहित आहे हे भारत नाना पार्टीत येत होते, भारत नानाला सपोर्ट करत होते. केव्हापासून काशेगावात बघा 2009 पासून काशेगाव कायम मायनस आहे. ह्यांनी मतं दिली म्हणून तर मायनस आहे ना. पांडुरंग परिवारातले हे नेते आणि पांडुरंग परिवारातल्या माणसांनी ह्यांनीच भारत नानाला सपोर्ट केला म्हणून आम्ही लीडवर असायचो. हे तर जिवंताचं उदाहरण आहे. यांनी 15 वर्ष झालं असंच केलेलं आहे. त्यामुळं पांडुरंग परिवार ह्याला साक्षीदार मी आहे. भारत नानाचा सुद्धा मी खंदे समर्थक होतो, पण काही काळात आमचं खटकलं म्हणून आम्ही सांगून असं पाठीत खंजीर खुपसला नाही. भारत नानाकडे जाऊन भारत नानाला सांगितलं, नाना तुमचं माझं आजपासून काही जमणार नाही, मी पार्टी सोडून निघालोय असं सांगून मी आलेलो आहे. काय कारण असेल पांडुरंग परिवारानं एवढी सगळी पदं दिली म्हणताय तुम्ही, सभापती पद दिलं, कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं, ह्यांचा अजेंडा काय असेल पांडुरंग परिवाराला सोडण्यापाठीमागचा, ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय ह्यामध्ये मी इतके वर्ष झालं आता पदावर आहे. माझ्या हिशोबानं परिचारक घराण्यात सुद्धा एवढी पदं मिळण्यात एवढी परिचारकांनी ह्यांना पदं दिली. आणि मग कुठेतरी एखाद्या पदावर, चांगल्या पदावर लय वर्ष राहिलं की मग युगो जागा होतो. मग मला बी का आमदार होणे, ह्यांनाच का व्हावं, ह्यांनाच का आमदारकी असावी, हे त्यांच्या डोक्यात पाप आला असावं म्हणून त्यांना असं वाटायला लागलं की मी का आमदार होत नाही, मी कुठंपर्यंत असं मग खालचंच काम करायचं. आपण मर्यादित आहोत, आपण गावापुरतो आहोत, आपण गटापुरतो आहे ही विसरलीत ती. आपण मंगळवेढ्यात गेलो तर आपल्या ओळखीचं कोण आहे का? मंगळवेढ्यातले गावांची नावं आपल्याला माहीत आहेत का? हे अजून माहीत नाही. आणि मी तुम्हाला सांगू का, हे सगळं नाटक आहे. मी काल बी सांगितले, हे उभाच राहत नाहीत. हे फक्त पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रशांत मालकांना ब्लॅकमेल करायचा धंदा चाललेला आहे, कायम हीच केलेला आहे. आणि खरीच जर हिंमत असतील आणि खरंच जर ते असेल तर त्यानं उभं राहून दाखवावं, महागारी घेऊन ये. तिकीट दिलं तरी महागारी घेऊन ये आणि तिकीट नाही दिलं तरी महागारी घेऊन ये, मग तू खरा म्हणू आम्ही, नाहीतर तू ब्लॅकमेलर आहे आम्ही समजू. ब्लॅकमेलर आहे समजू. ठीक. तर हे होते प्रशांत देशमुख आणि यांनी उघडपणे भूमिका मांडलेली आहे की वसंतनाना देशमुख यांचं जे बंड आहे ते ब्लॅकमेलिंगसाठी आहे, काहीतरी पदरात पाडून घ्यावं यासाठीचं आहे. खरं तर त्यांची ही भूमिका आहे. सूर्यासोबत मी गणेश आयकोडे, बी मराठी न्यूज, पंढरपूर.